Hello guys, once again welcome to my channel Detox. Detox your mind with Detox. आता डिटॉक्स करणं म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरातून जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढून टाकणं. आणि याला जर आपण थोडंसं रिलेट करायला गेलो तर सध्या सुरू असला आत्ताच आपलं बर्निंग टॉपिक आहे इंडिया आणि चायना बॉर्डरवरती सुरू असलेलं टेन्शन. या संदर्भात मी बोलायचं ठरवलं होतं, पण म्हटलं या गोष्टीवरती मी स्टेटमेंट देणं तेवढंसं सुटेबल नाही आहे. म्हणून आज आपल्याकडे एक असे गेस्ट आहेत जे या विषयातले तज्ज्ञ आहेत. आज आपल्याबरोबर आहेत वेटरन ग्रुप कॅप्टन मिस्टर श्रीकांत वालवडकर, जे 31 डिसेंबर 2009 साली सर्व्हिसमधून रिटायर झाले. 27 इयर्स ऑफ सर्व्हिस. आणि आज सरांकडून आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या गोष्टी की ॲक्च्युअली चायना बॉर्डरवरचं जे टेन्शन आहे ते कसं आहे, काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्या पुढे इफेक्ट्स काय होणार आहेत, वॉर होणार आहे की नाही होणार आहे. तर या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देतोय श्रीकांत सरांबरोबर. श्रीकांत सर, वेलकम टू माय शो डिटॉक्स. थँक्यू व्हेरी मच. कुठंतरी आपण सर जेव्हा या इश्यूकडे बघतो तर जसं 62 साली जे घडलं किंवा 93 आणि 96चे जे काही आपले मेमोरंडम होते, राईट, तर मग ती हिस्ट्री कुठे या सगळ्याला रिलेट करते का? या हिस्ट्री इज इम्पॉर्टंट. म्हणजे एस्पेशली विथ द नेबरिंग कंट्रीज ओके. हिस्ट्री मॅटर्स. आज देखील आपण हिटलर, नाझी यांच्याबद्दल बोलतो. राईट. ओके. नाव त्यामुळे हिस्ट्री इज द वन विच वी नीड टू लर्न फ्रॉम इट. शिकायला पाहिजे त्या गोष्टी. 62 वॉर आपल्यावर लादलं गेलं. आपण एक्सपान्शनिस्ट नाही आहेत. आमचं बेस जो आहे देशाचा वसुधैव कुटुंब, म्हणजे इतक्या मोठा विचार आपण करणारे लोक. बरोबर. आणि त्यामुळं कुठं ऑक्युपेशन फोर्स आपण नाहीतच. अच्छा. हां. पण आर्म फोर्सेसला देखील आपण डिफेन्स फोर्स. राईट. की वी विल नॉट, आम्ही कुणावर आक्रमण करणारे नाहीतच. बरोबर. कारण आम्ही सगळ्यांच्या बरोबर शांततेनं सगळ्यांना बरोबर राहणं हे आमचं उद्दिष्ट आहे. ओके. परंतु आता 62 आणि आत्ताचं ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. अजूनही त्या देशांच्या माइंडसेट 62 मध्ये असेल तर ते चूक आहे त्यांचं. म्हणजे इट्स दे नीड टू लर्न फ्रॉम इट. त्यामुळे म्हणताना हिस्ट्रीपासून आपण खूप शिकायला पाहिजे. आणि देन हाऊ वी डेव्हलप आवर. राईट. हिस्ट्री महत्वाची आहे. ओके. हिस्ट्री मला काय शिकवते? 62 मध्ये आमच्यावर अतिक्रमण करून आक्रमण करणारा हा देश होता. बरोबर. बरोबर. त्यांनी त्यांचे माइंडसेट दाखवला. हिस्ट्री काय सांगते? डेमोक्रेटिक कंट्री एक आहे आणि नॉट ऑटोक्रेटिक परंतु कम्युनिस्ट, दुसरं डिफरंट टाईप ऑफ गव्हर्नन्स इज दॅट. बरोबर. हां. त्यातलं कम्पॅरिझन मला शिकवतं. हिस्ट्री मला हे शिकवतं. बरोबर. ठीक आहे ना. म्हणजे जेव्हा आपण चायनाबद्दल विचार करतो तेव्हा असं म्हणतात की इट्स आयर्न कर्टन. बरोबर. आतमध्ये काय चाललं काही कळत नाही. सप्रेस केलं जातं. या उलट भारत ओपन कंट्री आहे. राईट. ओके. आणि आताच्या घटकेला म्हणजे 62 आणि आताच्या हिस्ट्रीमधून बदल झालेला जो आहे तर टेक्नॉलॉजिकल बदल आहे. अच्छा. त्या टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. थिंग्स आर चेंज. त्यामुळे तो माइंडसेट जो आहे की ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स, ऑफेन्स करत राहा. राईट. आणि जस्ट ऑक्युपाय द एरिया. दॅट डेज हॅव गॉन. राईट. रिझल्ट शोध. करेक्ट. हिस्ट्रीपासून आपण हे शिकू शकतो. म्हणजे सरांच्या म्हणण्यानुसार जरी हिस्ट्री कुठेतरी याला रिलेट करत असली तरी हिस्ट्रीमध्ये जो भारत होता तो आता सध्या नाही आहे. आणि ठरवलं तर वी कॅन आन्सर बॅक. सर, जसं आता आपण हिस्ट्रीबद्दल बोललो, जसं हिस्ट्री रिलेट करते का, तसं आत्ता जो पॅन्डेमिक ब्रेकआउट आहे तर मग याला कुठंतरी डायव्हर्जन देण्यासाठी म्हणून टेन्शन क्रिएट केलं जाते मुद्दाम, असं काही आपण म्हणू शकतो का? पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. बरं. म्हणजे काय होतं माहिती का, की जेव्हा प्रेशर बिल्डअप होतं तेव्हा दे ट्राय टू रिलीव्ह द प्रेशर थ्रू अदर मीन्स. बाकीच्या गोष्टीकडून डायव्हर्ट करणार टेन्शन म्हणा हे आहे. आपलं वेस्टर्न कंट्री नेबर आहे. राईट. जेव्हा इंटरनल मॅटर्स एवढ्या दे आर नॉट एबल टू हँडल, दे क्रिएट समथिंग टुवर्ड्स जम्मू काश्मीर. ओके. इट हॅज बिकम अ गेम फॉर देम. अच्छा. So this possibility that there's international pressure, countries have gone against them for corona mishandling. Right. And it initiated from Wuhan.
So there was a pressure. Initially they said, no, we will not allow anybody to investigate the matter. Right. They were very stiff on this. However, subsequently they accepted, okay. And within that, I think within a couple of days or maybe weeks, the chairmanship of WHO came to India. Right. Okay. I can't we can't confidently say, yes, it was like this. Okay. But possibility exists. There's a possibility that they would like to put a pressure Okay. through this means, release the pressure on themselves, Right. and start this way. Okay. Can't be ruled out. Okay, it's a diplomatic answer, but that's the reality. Okay. We can't confidently say, because again, Iron Curtain is there, Right. so we have limited access to their information. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सर की जसं आपल्याबरोबर हे बॉर्डर टेन्शन क्रिएट होण्यापूर्वी US आणि चायनाचे कुठंतरी थोडेसे खटके उडत होते आणि मग आता जसं पूर्ण जगाला माहिती आहे की USचा फ्रेंड नेशन जर कोण असेल तर ते आपण आहे. तर मग कुठंतरी इंटरनॅशनल पॉलिटिक्स याच्यामध्ये येऊन USला किंवा आपल्याला USचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बघून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का? नाही, if it's, again, these are my personal views. राईट. I feel it's too बांद्रा अँड संबंध आहे हा, असं वाटतं मला. बरं. Okay, what is happening between America and China is the supremacy, ओके. trade war. हां हां हां. Okay, finally economics also matter. राईट. But they don't realize acceptability of you as a leader at the World Forum. ओके. Like India has been accepted. हां हां हां. It's not only your military strength or your diplomatic initiatives राईट. or economic power. It is a combination of this thing. You have to be acceptable. You can't rule. You can't. That gone are those days when things were happening like this. Right. Okay. Now you have to be acceptable by every country. राईट. And recently our acceptability in United Nations Security Council as a member. राईट. राईट. We got 184 countries votes, right. telling us, please come. राईट. Second thing is, during Corona, when it was on peak, the world told us, Narendra Modi, our Prime Minister, Right, of the correct. state, to lead this fight against Corona. करेक्ट. These are the factors which makes you a leader in the as a country, as a leader for the world. Not your military power. In isolation, you can't work. ओके. But at the international forum, when you are playing, you must have a credibility. राईट. And these are the situations, these are the events which reduce your credibility in the international market. ओके. When you try to occupy some territory, this makes you incredible. राईट. You're not a reliable friend. ओके. सो मग जसं आता समजा म्हणजे आता वॉर कंडिशन आहे, आपण असं म्हणत की युद्ध सदृश परिस्थिती आहे. Okay. ऍक्च्युअली युद्धाचं हे नाही आहे. समजा हे युद्ध झालं किंवा आता ही जी परिस्थिती आहे झालं आणि आत्ताची करंट सिच्युएशन, या दोन्ही गोष्टी कुठंतरी अखंड जगाची अर्थव्यवस्था आणि ट्रेड या गोष्टींना अफेक्ट करतात का आता? Yeah, it would affect every country. For example, like let's learn from history. World War I, World War II. ओके. Entire world was involved in this. Even though countries were not fighting the war, but they got affected. राईट. It affects your trade, it affects your business, it affects your job securities, it affects individual. राईट. So that is why I said war is not a solution. It cannot be a solution. राईट. It should not be. And in the current circumstances, situations, war, nobody can afford to have a war. राईट. Like I keep saying, nobody wins the war. राईट. The country or the party which loses less is called the winner. ओके. Everybody loses. Everybody loses. So your economy goes back 10 years. So the cost is very high. No country can afford to have war. If somebody tries to be assertive or offensive and to force a war, limited war, ओके. there will be international repercussions, and there will be a strong support for the people countries which is being forced to have war. ओके. So that is what I feel is war is not a solution. Not a solution at this stage. सर समजा म्हणजे युद्ध परिस्थिती आलीच, अगदी इफ समवन कॉल्स फॉर अ वॉर, Okay. तर एक डिफेन्स ऑफिशियल एक्सपर्ट किंवा एक डिफेन्स एक्सपर्ट आणि एक ऑफिसर, Yeah. हु इज सुपिरियर?
टू बी जेन्युइन किंवा बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रेक्षकांना जे आता बघतात त्या सगळ्यांना हा क्वेश्चन आधीपासून आहे Yeah. की होईल सुपिरियर, कारण की ॲक्च्युअल फॅक्ट समोर नाही आहेत. तर मग सगळ्यांना ऐकायला आवडेल की ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवरती कोण सुपिरियर आहे. हां, आय थिंक आपण असं त्याचं असं होलिस्टिक व्ह्यू घ्यायला पाहिजे. Okay. या प्रश्नाचं उत्तर होलिस्टिक व्ह्यू घ्यायला पाहिजे. हम्म, ओके, अगेन कंपॅरिझन आपण शाळेमध्ये करतो ना, हम्म, की हे अधिक हे बरोबर हे आहे, ह्यांचं हे म्हणजे अच्छा. इतके आमच्याकडे विमान आहेत, आमच्या रणगाड्या आहेत, की आमच्याकडे आर्मी आहे, की आमच्याकडे एअरमॅन आहेत. हां हां That can't be compared. Okay. That's not a comparison we should be doing at this stage. It would be what is the international standing we have. ओके When we give a call, how many countries are going to help us out in this? राईट. हां हां Okay. Comparison, if we compare that way, if India and China, if you have together, now Chinese Air Force versus Indian Air Force, this is not the comparison. ओके Chinese Army versus Indian Army is a wrong comparison, I feel. अच्छा. But when the situation comes, when the requirement comes, how many countries are going to स्टँड विथ दिस. stand with us Right. and take part to support us? Okay, that if that comparison comes up, I think I don't have to give any answer for this. राईट. करेक्ट. We're acceptable leader. We are acceptable in the world राईट राईट because of the first thing is we are the biggest democracy. In the Right. world. Second thing is we value the humanity. राईट. Okay, whatever you say, internal politics is a different matter. But when we stand there in the United Nations as a country, India, our credibility is very, very high, way high ओके. compared to this country, China. अच्छा. त्यामुळे असं कम्पेअर केलं तर ना वी आर सुपिरियर. राईट. Again, we have seen things, the way things were developing. 3 aircraft carriers entered चायनीज Chinese सी. Sea. राईट. So these are the things. So comparing China number of people in the army, हां हां number that's not the comparison. Secondly, quality of the manpower, human resource. ओके. Okay, like for example, 20 people of us were unaware and they were they shaheed zale. But when our people came, my commanding officer, commanding like a god. Yeah. करेक्ट. So all the whosoever was available there, even if it was a driver, he went there, ओके. and we have hit them very hard. They went back with bloody nose. राईट. Okay, so now can you compare this? In 62 also, Rezangla Pass, Major Shaitan Singh. राईट. हां हां This is the only, I love this. I went to Siachen this time. I went to Pengong, from there 40 kilometers, this battlefield is there. ओके. I went there. 120 people, 120 people, 114 died. Major Shaitan Singh was the leader. But they killed 2,000 people, almost 2,000 Chinese they killed. राईट. So, ek ne 10 kumar actually has happened. करेक्ट. Now, where do we compare this? So, it's not that. It's again, Okay. technology, we are not poor. राईट. We have our eyes in the sky, करेक्ट. in the space. We have friendly relations. If we lack something, we get it from the others. करेक्ट. So if we see, this is the comparison we should do, not Right. the number of people in the Chinese army. That's not the comparison. राईट राईट राईट. Okay. Again, one more thing. Let me tell you. I want to give you this to the audience. Indian Armed Forces is the largest volunteer force in the world. ओके. When nobody is forced to join the armed forces. Nobody is. राईट. Okay. We join with our volunteer. We volunteer to join that. राईट. So Indian Armed Forces, Army, Navy, Air Force, we are the largest armed forces of a country which is volunteer force. करेक्ट. So when I go there, na, I have nothing. I don't remember my house. I don't remember my family. राईट. It's there. यह बंदा है मेरे भारत पे आक्रमण कर रहा है. करेक्ट. So it's he and me. So हे जे आहे ना, ही जे इंटरनल आहे, राईट. त्याचं तिथं नसेल, you give him anything ना, राईट. it doesn't matter. करेक्ट. So comparison अशी पाहिजे. राईट. It's not only algebraic sum. करेक्ट. करेक्ट. It doesn't work like that. तर सर सांगत होते की ज्यावेळेला हे घडतं त्यावेळेला भारतावरती आक्रमण आणि खरं सांगतो अंगावरती काटा आला ऐकताना. आता रिसेंट मोदीजींची व्हिजिट बॉर्डरच्या थोडीशी अलीकडे झाली Okay. आणि आजच अशी न्यूज येते की चायनाचे जे ट्रूप्स आहेत ते 1-2 किलोमीटर परत
त्यांच्या हद्दीकडे मागं सरकलेत. तर मग हा स्टँड कितपत तुम्हाला तुमचं याबद्दल काय मत आहे? I think this is going to be a lesson in the political studies all Okay. over the world. ओके. Okay. At appropriate stage, the political leaders or the head of the state must intervene. राईट. Okay, so this was beautifully done. 3 rounds of military discussions, rounds of on the external affairs ministry also things were moving. Right. The ambassador was talking to the people there. They met in Russia. Our defense minister goes there. Right. Defense minister of China also comes there for that parade. Right. Second World War parade. They interact with each other. However, things were not moving, or the speed, the pace with which was expected to happen was not happening. ओके. So the time, date selected by the head of the state ओके. was so excellent, I'm telling you. अच्छा. I see, I'm a military man. राईट. I'm apolitical. I take a pride again, I say. राईट. As an Indian Armed Forces, we are apolitical nature. We are serving the government, Right. the governance. Okay. So this particular government, the governance was so appropriate, so good. He gave freedom to the armed forces Right. to continue discussions, continue actions. He has still given the freedom. If you feel that things are against the country, Right. take action as appropriate. You feel that freedom is required. राईट. I can't keep on asking every time, Delhi, what do I do? राईट. That's not the way. Okay, this is the governance. Right. And again, when the space was not being picked up, he understood. At appropriate moment, it was undeclared visit. ओके. He just sits in the aircraft goes there, and then world comes to know that he is there. राईट. People say that he didn't go on the border. My prime minister does not pick up the gun. राईट. Okay. काय असतं माहिती का की मेसेज द स्ट्रेंथ हॅज टू बी अप्रोप्रिएट. राईट. म्हणजे कुणाला फटका देताना देखील अप्रोप्रिएट की त्याचा रिझल्ट निघला पाहिजे. करेक्ट. हां. यू कांट म्हणजे मुंगीला तुम्ही असं मारायचं नसतं. हां. म्हणजे असं म्हणजे अप्रोप्रिएट फटका बसला पाहिजे, मेसेज लाऊड अँड क्लिअर गेला पाहिजे, अँड दॅट इज द वे. राईट. So at stage when military discussions are going on, diplomatic discussions are going on, things are not moving, राईट. then this person, head of the government, the governance, he goes there, he talks to the individuals, he talks to the, addresses air warriors, everybody, or warriors, राईट. that motivates them. If I die today, my prime minister is there, my country is there behind me. राईट. This is a message for the internal, for the soldiers here. राईट. The world, it has gone a message. करेक्ट. If things are not moving at this level, there's a possibility of my government drag to take decision to such an extent that which will not be comfortable for the world. ओके. राईट. So this message has gone. We have never seen. See, that's what again. This is again a given example of 2 types of governance. राईट. Okay, one communism and the other is democracy. राईट. राईट. In democracy, my prime minister can go to the smallest of the unit and he can feed the soldier. राईट. We never seen this in the communist country राईट. राईट. because they are so stiff. This closeness democracy offers. This motivation level, the efforts of governance are so good. I think Right. this particular example is an example for all the world leaders. राईट. At what stage politician, head of the state must intervene to Correct. ensure that the things move faster. राईट. And today's news is that they have gone back. बॅक. राईट. So it So worked out. appropriate fatka. He didn't go to Galwan. He was not required to go. राईट. Efforts are there. No? The Right. result is there. करेक्ट. That is the thing. ओके. किती फटका द्यायचा, हा. किती स्ट्रेंथचा द्यायचा, Right. अप्रोप्रिएट असलं पाहिजे. करेक्ट. जास्त करू नाही चालणार नाही. उदबत्ती विजवायला तुम्ही घागरवर पाणी नाही टाकायचं. करेक्ट. करेक्ट. So I feel that is working best. राईट. सर, आणि लास्ट क्वेश्चन आत्ताच्या सेशनमधला, जसं हे टेन्शन सुरू झालं त्याला चायनीज ॲप बॅन झाले आणि बायकॉट चायना हा एक नवीन आपल्याकडे ट्रेंड आता सुरू होतं. तर चायना बायकॉट करून चायनीज गोष्टी बहिष्कृत करणं हे खरंच आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे का? कारण बऱ्याच लोकांचं असं मत आहे की वी कॅनॉट बायकॉट चायना, कारण की चायनानं आत्ता ऑलरेडी एवढं मार्केट ऑक्युपाय केलं आहे. सो मग हे पॉसिबल आहे का, आणि असेल तर मग त्याची सुरुवात कशी करायला हवी? Again, I told you, ki, like, you see, this is emotional
ऑलमोस्ट बस्ट झालं आहे. ओके. ओके, चायनाज प्रॉडक्ट हे करा. मला आठवतं कुणीतरी एक मेसेज असा आला होता की ओके चायनाज प्रॉडक्ट आम्ही बॅन करतो, आम्ही विकणार नाही. आम्ही एक दुकानदार म्हणतो व्हॉट इज अल्टरनेटिव्ह, मला अल्टरनेटिव्ह आहे का तुम्हाला? लेट्स नॉट बी इमोशनल, जिंगोइस्टिक नाही व्हायला पाहिजे. ओके ओके, परंतु एक आहे की आत्ताच्या घटकेला, आत्ताच्या वातावरणामध्ये इट हॅज टू बी म्युच्युअल रिस्पेक्ट. ओके Okay, so like for example, it affects the trade, it affects individual countries. राईट So banning is a way of giving a message. राईट. We can do this. The present situations in the world is that it's a mutual respect. लेन देन है वो. Okay. तो banning is may not work well. ओके ओके. इट कुड बी इमोशनल अगेन, 9 दिवस तसं चाललेलं, परंतु बट द मेसेज हॅज गॉन. राईट राईट. अँड अगेन इफ द ॲप इज डाऊटफुल अबाउट इट्स कंटेंट्स, वी मस्ट बॅन. ओके. व्हेरी क्लिअर. राईट. So that's what I feel. In the interest of national security, anything is acceptable. Right. So banning apps is okay as far as security concern is Yes. there. So हे होते श्रीकांत सर आपल्याबरोबर. आणि सर खरंच खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्यात प्रेक्षकांच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो आत्ता आपला सेशन चालू आहे डिटॉक्स मेड इन सांगली, श्रीकांत सर परत सांगलीमध्ये आहेत आत्ता आमच्याबरोबर. त्यांना लोकांना गाईड करायला प्रचंड आवडतं. तुम्हाला जर डिफेन्स रिलेटेड काही डाऊट्स असतील, काहीही तुम्हाला क्वेरीज असतील, तर तुम्ही सरांना कुठल्याही पद्धतीचं हेजिटेशन न बाळगता तुम्ही त्यांना अप्रोच होऊ शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांची फेसबुक लिंक शेअर करतो. तिथे जा, सरांना तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट टाका, सर ॲक्सेप्ट करतील. सरांना तुम्ही मेसेज करू शकता, सरांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही लागणार असेल तर. आणि सर थँक्यू परत एकदा शोवरती आल्याबद्दल. Such a wonderful thing. थँक्यू सर. It will detox. This world needs detoxification very much urgently. Right. Corona is there. There's so much toxic things happening. राईट राईट राईट. One more thing, I would before we end, I would like to address the youngsters. ओके. Nothing like this, nothing like armed forces. The beautiful service. राईट. You have nothing less in you. All youngsters, I say, every young boy, young girl is very precious to me राईट. because you are the property of my nation. You are the energy of my nation. Right. You grow, my nation grows. त्यामुळे तुम्हाला काही शंका असतील, I will not make you an officer. You have to make yourself an officer. I will tell you how to go about it. You make it yourself. The appointment letter, so-called appointment letter, there is no comparison. राईट. President's commission, when you get commission, President signs your commission, Right. appointment letter. You know, he says like, मैं भारत का राष्ट्रपति, आपकी वफादारी, साहस, सदाचार में विशेष आस्था और विश्वास रखता हूँ. I think this carries a lot. राईट. Okay, आणि I live with this. I can't disappoint my president. करेक्ट. So this is मग मरेपर्यंत हे मला कापाळलंच राहतं. पाहिजे. This is the thing. I think तुमच्या डोंट आजचा ताप उद्याच्या पश्चातापापेक्षा बरा असतो. उद्या पश्चाताप वेळ निघून गेला, म्हणून वेळेवर तुम्ही करा. Right. तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा. देवदत्त माझे मित्र आहे, मला काय लागेल ते सांगा. डोंट हेजिटेट बिकॉज यू व्हेरी प्रेशियस टू मी. यू मस्ट ग्रो, यू मस्ट जॉईन द सर्व्हिस. मिनिंगफुल लाईफ जगायचं. गॉड ब्लेस यू. त्यासाठी परत एकदा सांगतोय, खाली सरांच्या फेसबुक अकाउंटची लिंक आहे. कनेक्ट व्हा सरांबरोबर. आणि जसं तुम्ही बघताय, ही इज टू मच मोटिवेटिंग. आणि तुम्ही कधीही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल, इंटरव्ह्यू आवडला असेल, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील, तर नक्की हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणखी काही जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग इंडिया चायना टेन्शन, तर तुम्ही कमेंट्समध्ये ते क्वेश्चन विचारू शकता. आम्ही मेक शुअर करू की याची उत्तरं तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. कीप वॉचिंग डिटॉक्स मेड इन सांगली. थँक्यू.